ते होणं कधीही शक्य नाही, परंतु दरवेळेस मी जिथे जाते तिथे तू जाण्याची आवश्यकता नाही हे तू लक्षात ठेवायला हवंस लक्ष्मी. परंतु हे समजून न घेता तू नेहमी वागत राहते. जिथे दिवस आहे तिथे रात्र आहे, जिथे शुभ आहे तिथे अशुभ आहे. तसंच जिथे तू आहेस तिथे मी देखील आहे. आणि ह्या क्षणी तू इथे आहेस याचा अर्थ नक्कीच काहीतरी नको ते घडवून आणलं आहेस. तू काय केलं आहेस? म्हाळसा देवींचं म्हणणं तुम्हाला सगळ्यांना पटत असेल, पण खरं तर बानूवरच अन्याय झालाय. आणि मी तिच्याशी हेच बोलले. म्हणजे बानूच्या मनातला राग तू प्रबळ केलास. तिच्या मनात जे होतं तेच मी बोलले, इतकंच. तू असं करायला नको होतंस लक्ष्मी. तुझ्या या अशा वागण्याने माझा क्रोध वाढतो आहे. तू आत्ता माझ्या समोरून निघून जा, नाहीतर रागाच्या भरात मी काय करेन सांगता येत नाही. म्हणजे आता पुन्हा माझ्यामुळेच हा कलह होणार. तर म्हाळसा देवी इथे येण्याच्या आत तू इथून निघून जावंस हेच इष्ट ठरेल. नाहीतर काय होणार आहे? उलट मला तर असं वाटतं की त्या दोघींच्या मनात जे आहे, जो राग आहे, जी कटुता आहे, ती एकदाची बाहेर पडूच दे. अलक्ष्मी, माझ्यावर ओरडून काहीही निष्पन्न होणार नाहीये लक्ष्मी. कधी कधी अशा घटनांमुळेच ना काहीतरी चांगलं घडू शकतो. ह्या क्षणी या गडावर वाद नको, त्यामुळे तू इथून निघून जा. आणि हो, जर मी सांगते आहे तसं तू केलं नाहीस तर तुझ्या अशा या वागण्याबद्दल मी पिताश्रींना सांगणार आहे. त्यामुळे तुला त्यांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. त्यांना मध्ये आणण्याची काही आवश्यकता नाहीये लक्ष्मी. आवश्यकता आहे, निश्चितच आहे, कारण तुला परिस्थितीचं भान नाही. गडावर काय परिस्थिती आहे हे माहीत असूनही तू कलह निर्माण होईल असं वागते आहे. तू ह्या क्षणी माझ्या समोरून निघून जा. माझा क्रोध अधिक वाढण्याआधी इथून निघून जा. मला जे वाटत होतं ते मी केलं, त्यात काही अयोग्य आहे असं मला वाटत नाही. आता पुढे काय होईल हे येणारी वेळच सांगेल. ह्या सगळ्याची उत्तरं तुला द्यावी लागतील हे लक्षात ठेवा लक्ष्मी. आणि मी काय म्हणाले हे तू सुद्धा लक्षात ठेव. कधी कधी माझ्या येण्याने वाद झाले तरी हाती काहीतरी चांगलंही लागू शकतं. तुझ्या येण्याचं प्रयोजन ते असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे असं घडण्याची काही शक्यता नाही. आता माझ्या संयमाची सीमा पार व्हायच्या आत तू इथून निघून जा. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.